सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे 15 जून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरपंच आनंदा दरगुडे आणि ग्रामस्थांनी स्वागत सोहळा आयोजित केला। तर हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आव्हाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण केलं गेलं। याच कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रणील प्रकाश दरगुडे हा पोलीस खात्यामध्ये भरती झाल्याबद्दल त्याचाही ग्रामस्थांनी सत्कार केलाय। यावेळी सरपंच आनंदा दरगुडे, उपसरपंच दत्तू गायकवाड, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आव्हाड, चेअरमन जनार्दन मैड, अनिल नागरे, बाळासाहेब नागरे, संतोष नागरे, विशाल सानप, राजेंद्र कांगणे आणि ग्रामस्थांची हजेरी होती। तब्बल 6 वर्ष प्रयत्न करून प्रणीलनं हे यश मिळवलंय। प्रणीलचा मोठा भाऊ प्रताप दरगुडे आणि प्रतापची पत्नी हे दोघेही मुंबई पोलीस या ठिकाणी कार्यरत आहेत। तर प्रणीलच्या यशामागे त्याचे आईवडील, भाऊ, मित्रपरिवार यांची मोलाची साथ आहे। एका शेतकरी कुटुंबातील मुलानं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर 6 वर्षांनंतर हे यश खेचून आणलंय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी या ठिकाणी प्रणीलचं शिक्षण झालं। तर या शिक्षणाची जाण ठेवून त्यानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 11,000 रुपयांची देणगी शाळेच्या पहिल्याच दिवशी दिली आहे। त्याच्या पुढील वाटचालीसाठी लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी शुभेच्छा दिल्यात। तर सर्वांचे आभार नूतन पोलीस प्रणील प्रकाश दरगुडे यानं मानलेत। मी आनंदराव साहेब दरगुडे, लोकनियुक्त सरपंच दरेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। काल दरेवाडी या ठिकाणी 15 जून रोजी जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसानिमित्त आम्ही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लहान मुलांचं पहिलीच्या वर्गात ज्यांनी पदार्पण केलं अशा मुलांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर दरेवाडी येथील एक तरुण प्रणील प्रकाश दरगुडे यांचं महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झाली। त्यांच्या त्या निवडीचं बी आम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्वागत या शाळेमध्ये केलं। नंतर शाळेमध्ये छोटासा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमामध्ये त्या प्रणील प्रकाश दरगुडे यांनी आपल्या माध्यमातून गरजूवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी 3,000 रुपयाच्या वह्या आणि पेन वाटप केलं। त्यानंतर ह्याच शाळेचा विद्यार्थी असल्यामुळं ह्या शाळेचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्डसाठी त्यांनी 11,000 रुपयाची या ठिकाणी पावती त्या शाळेला केली। ती पावती केल्यामुळे शाळेच्या वतीने तसेच शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश महाराज आव्हाड यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं गावामध्ये लेझिमच्या तालामध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं आणि त्यांना पुढील उज्ज्वल यशासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। माझं नाव प्रणील प्रकाश दरगुडे। माझी मुंबई पोलीस कारागृहपदी निवड झाली। मी जवळजवळ 5 ते 6 वर्ष संघर्ष केला। 6 वर्ष मला कठोर परिश्रमानंतर 6 वर्षांनी यश भेटले। मला घरचे कायम सांगत असायचे, तू कष्ट करत राहा, यश हमखास भेटणार आहे। तर घरच्यांचा खंबीर साथ असल्यामुळे मी सलग 5 वर्ष 6 वर्ष प्रयत्न करत राहिलो आणि 6व्या वर्षी मला यश प्राप्त झाले। या यशामागे माझा खंबीर साथ माझ्या आईवडिलांची व मोठा भाऊ प्रताप दरगुडे, सर्व मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ यांची मला साथ लागली आणि आज माझ्या गावात माझा सत्कार आयोजित केला। सरपंच आनंदा दरगुडे व सर्व ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद, आज ज्या मी शाळेत घडलो, ज्या शाळेतून मला बाराखडी पूर्ण म्हणजे हाताला धरून शिकवली, त्या शाळेचं मी काहीतरी देणं लागतो व 15 जूनचं औचित्य साधून मी आज शाळेसाठी आणि माझा पूर्ण डीजेचा खर्च, व्यतिरिक्त कार्यक्रमाचा खर्च वाचून शाळेसाठी डिजिटल बोर्ड आणि वह्या पुस्तकांसाठी विद्यार्थ्यांना, गरजूवरती विद्यार्थ्यांना मी 3,000 रुपये बक्षीस दिले। आज समस्त ग्रामस्थांनी गावातून माझी मिरवणूक काढून व सत्कार आयोजित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर।
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.